न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पुणे महानगरपालिकेतर्फे सर्व्हायकल कॅन्सर मुक्त पुणे अभियानाचा भव्य शुभारंभ। पुणे महानगरपालिकेच्या वतीने सर्व्हायकल कॅन्सर मुक्त पुणे अभियानाचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला। या अभियानांतर्गत शहरातील 9 ते 13 वयोगटातील मुलींना मोफत HPV लसीकरण करण्यात येणार आहे। दिनांक फेब्रुवारी 28 रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात 14 वर्षांपर्यंतच्या मुलींना HPV लसीकरणाचा समावेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। त्यानुसार पुणे महानगरपालिका व जीविका फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे। भारतात महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग सर्व्हिकल कॅन्सर हा मोठ्या प्रमाणावर आढळणारा कर्करोग असून ICMRच्या आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे 71,000 नवीन रुग्ण आढळतात, तर 38,000 पेक्षा अधिक महिलांचा मृत्यू होतो। HPV-16 व HPV-18 हे विषाणू यासाठी प्रमुख कारणीभूत ठरतात। उद्घाटन कार्यक्रम माननीय महापौर श्रीमती मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते, माननीय अतिरिक्त आयुक्त श्री पृथ्वीराज BP, जीविका फाउंडेशनचे प्रतिनिधी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। या प्रसंगी महापौरांनी हा उपक्रम केवळ औपचारिक नसून पुणे शहरासाठी ऐतिहासिक पाऊल असल्याचे नमूद केले। या अभियानासाठी बजाज फिनसर्व, ब्रिज नेक्स्ट, कम्प्युकॉप, कॅरेट लेन, आयसर्टेस, इंडोस्टार, लोहिया जॅन ग्रुप, पॅटर्न टेक, श्रीजी स्ट्रक्चरल स्टील, ZS असोसिएट्स, रोटरी क्लब पुणे, डाउनटाउन रोटरी क्लब पुणे सेंट्रल आदी सामाजिक व कॉर्पोरेट संस्थांचे सहकार्य लाभले आहे। कार्यक्रमादरम्यान सुमारे 450 विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते। यापूर्वी जीविका फाउंडेशन मार्फत 40,000 पेक्षा अधिक मुलींना HPV प्रतिबंधक लस देण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली। लसीकरण सुरक्षित असून योग्य तापमानात साठवण, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून देण्यात येणारी लस व आवश्यक EFI किट उपलब्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले। या अभियानामुळे पुणे शहर सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधासाठी एक आदर्श मॉडेल ठरणार असून मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे। सुधीर रणनवरे, पुणे विभाग ब्युरो यांचा अहवाल।